नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक धुरंधर तुमचं सर्वांचं धुरंधर सर करिअर पॉइंट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण SSC GD हा जो विषय आहे, ह्या ज्या सेवा आहेत या संदर्भात आपल्यासोबत सविस्तर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही SSC GD या विषयाबाबत बरेचसे विद्यार्थी, खास करून ग्रामीण भागामधले विद्यार्थी अवेअर नसतात, त्यांची जाण नसते. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. SSC GD म्हणजे काय? तर SSC GD या शब्दाचा अर्थ बघा काय आहे? स्टाफ सिलेक्शन कमिशन. GD चा अर्थ आहे जनरल ड्युटी. जनरल ड्युटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, ज्यामध्ये आपण बघतो आहे की BSF आहे, सीमा सुरक्षा बल त्याला म्हणतात. CRPF आहे, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स आहे. CISF आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स आहे. ITBP आहे. यासारख्या ज्या सेवा आहेत ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत खऱ्या अर्थाने. आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचं, केंद्र सरकारचं एक मंडळ आहे, एक आयोग आहे, ज्याला आपण SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन असं म्हणतो. केंद्र सरकारला ज्या पॅरामिलिटरी फोर्सेसची गरज असते, ज्यांची नियुक्ती केल्या जाते, त्यासाठी हे बोर्ड आहे. आता यासारख्या पदांवर नियुक्त होण्यासाठी आपल्याला सहजपणे संधी प्राप्त होऊ शकते, कारण या परीक्षांचं क्वालिफिकेशन सुद्धा जवळपास 12वी पास एवढंच आहे आणि दर्जा सुद्धा चांगला आहे. कारण ज्या तरुणांना वर्दी किंवा ज्या तरुणांना वर्दीधारी पदांची आकर्षण असते आणि केवळ 12वी पास झालेल्या तरुणांना यासारख्या पदांवर स्वतःची नियुक्ती करून घेण्याची एक मोठी संधी असते. आणि त्याचं कारण पण असं आहे की या पदांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या जागांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. मी बरेचदा पाहिलेलं आहे, आतापर्यंतच्या काळात 60,000, 80,000, 84,000 यासारखं जागांचं प्रमाण असतं. त्यामुळे सहजपणे सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा संधी प्राप्त होऊ शकते. त्यासाठी काही सविस्तर बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. जसं SSC GD मध्ये नेमकं कामाचं स्वरूप काय असतं, तर बघा, SSC GD मध्ये खास करून जे देशाचे वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या संदर्भात ही जबाबदारी या वेगवेगळ्या तरुणांना दिली जाते. यामध्ये पहा, सीमा सुरक्षा म्हणजे काय? देशातील कायदा व सुव्यवस्था राखणे, VIPची सुरक्षा करणे. जे VIPs असतात, मंत्री असतात, मोठमोठे अधिकारी असतात, त्यांची सुरक्षा करणे. दहशतवाद विरोधी कामे करणे आणि दहशतवाद विरोधी ज्या घटना घडतात त्यावर नियंत्रण आणणे, ही सुद्धा कामे त्यांना करावी लागतात. बघा, यामध्ये प्रत्येक क्षेत्राची जबाबदारी मी सांगतोय. जसं BSF मध्ये कॉन्स्टेबल या पदाची नेमकी भूमिका काय? BSF चा अर्थ आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. मराठीमध्ये त्याला सीमा सुरक्षा बल असं म्हणतात. सीमा सुरक्षा बल असं म्हणतात. आणि सीमा सुरक्षा बल ही जी फोर्स आहे ही अगदी बॉर्डरवरती तैनात केल्या जात असते आणि ही महत्वाची जबाबदारी या सेवेमध्ये करावी लागते. ठीक आहे. सीमांचं संरक्षण करणे हा या फोर्सचा प्रमुख उद्देश आहे. सीमेवर गस्त घालणे, बघा इथे दाखवतो आहे मी, सीमेवर गस्त घालणे, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे, घुसखोरी रोखणे आणि देशाची सुरक्षा कायम ठेवणे ही या पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या माध्यमातून तरुणाला देश सेवेची एक चांगली संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर ITBP मध्ये कॉन्स्टेबल या पदाची भूमिका काय असते? तर जसं ITBPचा अर्थ बघा काय? इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. बघा, यामध्ये मुख्य काम आहे भारत आणि चीन या दोन देशांची जी सीमा आहे त्यावर, त्या संदर्भात ती सुरक्षा कायम ठेवणे हा या पदाचा उद्देश आहे. यामध्ये खास करून चीन आणि भारत यांची जी सीमा आहे ही हिमालयीन भागामध्ये आहे. जसं की आपण पाहतो, काश्मीर आहे, अरुणाचल प्रदेशचा भाग आहे. या प्रदेशात
ह्या ही सीमा तैनात फोर्स तैनात केली जाते. हिमालयीन आणि बर्फाळ भागात गस्त घालणे, सीमावर्ती भागांवर नजर ठेवणे, घुसखोरी रोखणे तसेच आपत्ती काळात बचाव कार्य करणे ही या पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. कारण हा नैसर्गिक भाग आहे, हिमालयीन भाग आहे, त्यामुळे बरेचदा आपल्याला दिसून येतं की या प्रदेशात नैसर्गिक आपत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतात. ITBP ही जी सेवा आहे, या काळात जवान जे असतात, तैनात केलेले जे जवान असतात, ते कठीण हवामानात सुद्धा स्वतःला सक्षम ठेवून देशाची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, तिथून होते का ते? बरं, ठीक आहे, जमून राहिलं का? हा, आता पहा, SSB हे सुद्धा त्यापैकी एक पद आहे. हे पण कॉन्स्टेबल या दर्जाचं पद आहे. यामधली भूमिका सांगतोय मी तुम्हाला. बघा, SSB चा अर्थ यामध्ये कॉन्स्टेबल जे पद आहे, जे भरलं जातं स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत, याची मुख्य भूमिका भारत नेपाळ आणि भारत भूतान ह्या ज्या सीमा आहेत आपल्या देशाला लागलेल्या, यांच्या सुरक्षेची जबाबदारी या पदावरची आहे SSB. ठीक आहे. त्यानंतर सीमेवर गस्त घालणे, तस्करी घुसखोरी रोखणे, त्यानंतर सीमावर्ती गावांमध्ये सुरक्षा प्रदान करणे ही या पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यानंतर CISF मध्ये कॉन्स्टेबलची भूमिका काय असते? बघा, CISF ह्या ज्या SSC-GD मार्फत ज्या सेवा नियुक्त केल्या जातात, जे पद नियुक्त केले जातात, यापैकी सर्वात महत्त्वाचं पद, विद्यार्थ्यांचं आकर्षण असलेलं पद म्हणजे ते आहे CISF. याचं कारण आहे, ही जी सेवा आहे ही सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या नावाने. तर याचं महत्त्व असं आहे की यांच्या कामाचं स्वरूप जे आहे हे औद्योगिक ठिकाणांची सुरक्षा करणे. म्हणजे इथे या पदांसाठी जास्तीत जास्त ज्या मेट्रो सिटीज आहेत भारतामधल्या, अशाच ठिकाणी जे इंडस्ट्रियल झोन डेव्हलप झालेले आहेत, त्या ठिकाणी यांच्या कामाचं स्वरूप असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आकर्षण सुद्धा बऱ्यापैकी या पदाला असतं. जेव्हा विद्यार्थी प्राधान्यक्रम देतात, तेव्हा CISF ला क्रम देताना आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांचं आकर्षण आहे. एअरपोर्ट आहे, मेट्रो बंदरे आहेत, सरकारी कार्यालय आहेत, अणुऊर्जा केंद्रे आहेत आणि मोठ्या उद्योगांचे संरक्षण, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण जबाबदारी या पदावर असल्या कारणाने आणि मोठ्या शहरांमध्ये ह्या सेवा तैनात असल्या कारणाने विद्यार्थ्यांचं बऱ्यापैकी आकर्षण असतं, असं दिसून आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर एक महत्त्वपूर्ण फोर्स आहे CRPF. यामध्ये कॉन्स्टेबलची नेमकी भूमिका काय असते? या पदामध्ये बघा, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ही फोर्स नेहमी रिझर्व्ह असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा देशात दंगली होतात किंवा काही अँटी सिक्युरिटी ज्या कारवाया होतात, अशा वेळी ही फोर्स रिझर्व्ह ठेवल्या जाते. महत्वाची फोर्स आहे ही सुद्धा. याचा अर्थ आहे देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या पदाची असते. जसं की पहा, दंगल नियंत्रण आहे, नक्षलवाद विरोधी मोहिमा राबविणे, निवडणूक काळात या फोर्सेस तैनात केल्या जातात. ज्या काही देशात अनर्थ घटना घडू शकतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या पदाची असते. त्यानंतर गरज पडल्यास आपत्ती काळात नागरिकांना मदत करणे, जसं पूर आहे, भूकंप आहे, अशा काळात सुद्धा ह्या प्रकारच्या फोर्सेस तैनात केल्या जात असतात. ही सुद्धा एक महत्त्वाची फोर्स आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया आसाम रायफल्स या पदामध्ये, हे जे पद आहे यामध्ये कॉन्स्टेबलची नेमकी भूमिका काय आहे? आसाम रायफल्स मध्ये याचं मुख्य काम आहे ईशान्य भागातील सीमांची सुरक्षा करणे. आपण पाहतो भारताचा जो ईस्टर्न स्टेट आहे, पूर्वोत्तर राज्य आहे, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, त्यानंतर आसाम आहे. हे राज्य अगदी नैसर्गिक पर्वतीय राज्य आहेत आणि यांची पण सीमा इतर देशांशी संलग्न आहे. तर आसाम रायफलमध्ये ईशान्य भागातील सीमांची सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे.
यांच्या कामाचं स्वरूप बघा, सीमेवर गस्त घालणे आहे, दहशतवाद विरोधी कारवाई करणे आहे, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आहे, तसेच आपत्ती काळात नागरिकांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सुद्धा या पदाची आहे. म्हणून ही सुद्धा एक महत्वाची जबाबदारी या सेवेतील जवानांना पार पाड. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर एक महत्वाचं पद आहे SSF. यामध्ये सुद्धा कॉन्स्टेबल या पदाची नेमकी भूमिका काय असेल, तर यामध्ये पहा, जे सरकारी कार्यालय आहेत, सेक्रेटरिएट्स जे आहेत देशातील, त्यांची सिक्युरिटी करणे ही महत्वाची जबाबदारी या पदाची आहे. सरकारी इमारतींमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, सुरक्षा त्यांची तपासणी करणे, वेगवेगळे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी तैनात केल्या जातात ह्या फोर्सेस, आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या या पदावरच्या सुद्धा आहेत. म्हणून हे सुद्धा या स्टाफ सिलेक्शन SSC GD मधील एक अत्यंत महत्वपूर्ण पद आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हे सगळे पद जे आहेत, या सर्व पदांमध्ये एका 12वी झालेल्या तरुणाला देशातील महत्वाची जबाबदारी सांभाळण्याची महत्वपूर्ण संधी प्राप्त होते. ही देश सेवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाची बाब असते. आणि चांगल्या प्रकारचा दर्जा, वर्दी, हे सगळं आकर्षण जे विद्यार्थ्यांना, तरुणांना असतं, ते त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात, असे हे महत्वाचे पद आहेत. त्यानंतर या संदर्भात काय पात्रता आहेत ह्या आपण बघूया. यामध्ये बघा, एज लिमिटच्या संदर्भात आपण पाहतो, किमान 18 वर्ष एवढी यांची वयोमर्यादा आहे कमीत कमी. म्हणून 18 वर्षाचा प्रत्येक तरुण या परीक्षेसाठी, या जबाबदारीसाठी तयार होऊ शकतो, पात्र असू शकतो. त्यानंतर कमाल मर्यादा 23 वर्षाची आहे. कॅटेगरीनुसार त्यामध्ये काही शिथिलता, काही सूट सुद्धा दिलेली आहे. बघा, हे ओपन कॅटेगरीच्या संदर्भात आपण पाहतो आहे. किमान 18 तर सर्वांसाठीच आहे. कमाल 23 वर्ष ओपन कॅटेगरीच्या संदर्भात आहे. वयोमर्यादेमध्ये आरक्षणानुसार सूट सुद्धा या पदांच्या परीक्षांसाठी दिली जाते. जसं OBC करिता 3 वर्ष अधिक, म्हणजे आपण विचार केला तर 23 अधिक 3 26 वर्ष, म्हणजे OBC करिता 26 वर्षाचा तरुण सुद्धा या परीक्षेसाठी पात्र असू शकतो. त्यानंतर SC ST या जाती वर्गासाठी, समूहासाठी 5 वर्षांची सूट दिलेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या वयाचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे 28व्या वर्षापर्यंत सुद्धा या परीक्षेला पात्र असू शकतात. त्यानंतर यामध्ये वयाची गणना जी आहे, अधिकृत नोटिफिकेशन नुसार केली जातच असते. जेव्हा याचं नोटिफिकेशन निघतं तेव्हा त्या मर्यादा आणि त्या अटी संपूर्ण आपल्याला त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या असतात. बघा, यानंतर आपण बघूया या पदाची सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी आहे, कुठल्या प्रक्रियांना पार करून आपल्याला विद्यार्थ्याला जावं लागतं. त्यामध्ये बघा, SSC GD कॉन्स्टेबल सिलेक्शन प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची जी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा आहे, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते. आता ऑनलाईन पद्धतीमध्ये ही परीक्षा घेतली जात असताना यामध्ये असणारे विषय बघा, आपण पाहतो आहे, गणित हा सर्व परीक्षांमध्ये असलेला विषय आहे. आणि गणित म्हणून SSC GD या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा गणित हा विषय आहे. सोबतच रिजनिंग हा विषय आहे, बुद्धिमापन चाचणी. इतर परीक्षांमध्ये सुद्धा रिजनिंग हा विषय आहे, बुद्धिमापन चाचणी आहे. GK हा विषय आहे, जनरल नॉलेज. आणि त्या व्यतिरिक्त भाषा चाचणी, ज्यामध्ये इंग्रजी किंवा हिंदी असा ऑप्शन सुद्धा विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यामुळे यामधले बघा, गणित, रिजनिंग, GK हे कॉमनच विषय आहेत. फक्त आपण जसं पोलीस भरतीमध्ये बघतो तर स्टेट लेवलच्या आधारे किंवा त्या दर्जाचे प्रश्न विचारतात, तर ही नॅशनल लेवलची एक्झाम असल्यामुळे नॅशनल दर्जाचे प्रश्न विचारतात जनरल नॉलेजच्या या विषयामध्ये. आणि हिंदी आणि इंग्रजी हे आपले 5वी ते 10वी पर्यंत असणारे भाषेचे विषय आहेत, आणि ते सुद्धा 10वी पर्यंतच्या आधारेच असतं. त्यामुळे
विषय काही फारसे वेगळे नाही आहेत, सर्वांना परिचित असणारेच विषय आहेत. त्यानंतर यामध्ये फिजिकल टेस्ट घेतली जाते. फिजिकल टेस्ट सुद्धा बाकी जेवढ्या फोर्सेस आहेत, पोलीस भरती असेल किंवा इतरही परीक्षांमध्ये ती जी शारीरिक चाचणी आहे त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा शारीरिक चाचणीचे काही निकष आहेत. आता बघा, पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी हा SSC GD साठी सुद्धा फिजिकलची तयारी करून तिथे पण आपलं स्थान निश्चित करू शकतो. म्हणून फिजिकल चाचणी नेहमीप्रमाणेच आहे. यामध्ये फिजिकल टेस्टमध्ये बघा, उंची, छाती, वजन हे सामान्य निकष आहेत. हे आपल्याला पूर्ण करायचे असतात आणि जो विद्यार्थी या निकषामध्ये बसतो तोच तयारी करतो, त्यामुळे अडचण नाही. त्यानंतर शेवटची प्रक्रिया मेडिकल तपासणी आहे. मेडिकल तपासणी तर हा सर्वसामान्य निकष आहे, तो प्रत्येक शासकीय नोकरीसाठी या सर्व निकषांमधून जावं लागतो, त्यामुळे याच्यामध्ये वेगळं काहीच नसतं. त्यामुळे जे सर्वसामान्य पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा SSC GD हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो स्वतःची नोकरी संपादन करण्यासाठी. बघा तर मित्रांनो, अशा प्रकारे जी विविध परीक्षांची माहिती आहे मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर नेहमी संवाद साधत राहील आणि जी महत्त्वपूर्ण माहिती आहे परीक्षांच्या संदर्भात याची सविस्तर माहिती तुम्हाला देत राहील. तर तुम्ही सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन बॅचेसचं जे नोटिफिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला आमच्या प्ले स्टोअरवर असलेल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून येत राहील. सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.